नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील श्रीमती रुक्मिणी देवी वडनेरे विद्यालयात आनंद बाजार स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, बाजाराची ओळख, वस्तूंची खरेदी विक्री अशा गोष्टी शिकण्याची या बाजारामुळे संधी मिळाली। तसेच या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केलेल्या विविध चटपटीत नाश्त्याच्या पदार्थांची दुकाने विद्यालयाच्या आवारात मांडली। बाजारातून होणारी पैशांची देवाणघेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्यासाठी या बाजाराचं आयोजन केलं होतं। खाद्यपदार्थ विक्री करून त्यापासून त्यांची खरी कमाई कशी असते याचाही अनुभव या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना आला। या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक ललित चौधरी, संजय देशमुख, राजेश भोकरे, अनासने सर, शर्मा मॅडम, बाळू मिसाळ, तुकाराम जाधव यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते। या बाजारात जवळपास 5000 रुपयांची उलाढाल झाली। त्याबद्दल गावकऱ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले। उपयोग दोन प्रकारचा आहे। पहिला तो उपयोग हा आहे की एक त्याचं मनोरंजन होते आणि दुसरं मनोरंजन होऊन दुसरा उद्योग असा आहे की व्यवसाय कसा करावा, व्यवसायाचं ज्ञान आणि व्यवसाय केल्यानंतर आपल्याला जे त्याच्यातून मिळकत मिळते त्या मिळकतीतून जो मिळणारा आनंद असते का मी एवढ्या रुपयाचा धंदा केला, मला एवढे रुपये भेटले, आजपासूनच त्यांना व्यवसायाची एक चांगली सवय लागते। यामधून आपण जो हा समजा ही संकल्पना ही कुणाची आहे, मुख्याध्यापकाची आहे की सर्व शिक्षकांची आहे, त्यातून विद्यार्थ्यांना जो व्यवसायाचं मनोबल मिळते तर या मागे तुमचा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी उद्देश आहे की आणखी त्यातून प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे? विद्यार्थ्यांना जे आपण वर्षभर पुस्तकातलं शिकवतो, आपल्या संस्कृतीला जी आवश्यकता आहे, आपल्या संस्कृतीला समाजाला काय आवश्यकता आहे ते यांना याच्यातून एक ज्ञान मिळावं। तसं आलं क्रीडा स्पर्धा आम्ही राबवल्या जातो। आमचे नियोजन असतं पूर्ण वर्षभराचं। त्या वर्षभराच्या नियोजनाचं आम्ही क्रीडा स्पर्धा राबवतो, त्यामध्ये वादविवाद स्पर्धा राबवतो, जो लेकरचा सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो। त्यानुसार हे आनंद बाजार म्हणजे यांना वर्षाच्या शेवटी आता परीक्षा विषय संपल्यावर, अभ्यास संपल्यावर हा एक आनंद बाजार म्हणून त्यातून एक व्यवसाय होतो। व्यवसायामध्ये कशा प्रकारची आवक जावक लेनदेन होती त्या प्रकारचा त्यांना अभ्यास माहिती मिळते। त्यामुळे समाजामध्ये जाण्यासाठी ते कुठेही धजावत नाही आणि कुठेही ताकदीनं आपले उभे राहू शकतात। यासाठी आम्ही असा शाळेमध्ये उपक्रम राबवत असतो। फक्त आम्ही दर शनिवारी कधीच आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकात शिकवत नाही। फक्त त्यांना वादविवाद स्पर्धा अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जी शनिवार फक्त आम्ही राखून ठेवलं, बाकी सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्यांना शिक्षणच देत असतात। शाळेचा मुख्य उद्देशच असतो की मुलांच्या जीवनाला वळण लावणं। शिक्षण तर घरी पण घेता येते पण शाळा जी आहे हे मुलांना वळण लावण्याचं कार्य करते, कारण पुढे जाऊन त्यांना जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंगांना समोर जायचं आहे आणि असे लहान लहान कठीण प्रसंग जर आपण त्यांच्यासमोर आणले तर त्याच्याबद्दल ते काहीतरी शिकून ते बरंच काही जीवनामध्ये करू शकतात। आनंद बाजार एक लहानसा त्याच्यातला एक पार्ट आहे। छोटंसं त्यांनी दुकान लावलेलं आहे, कोणी गुपचूप आणले, कोणी पोंगे, म्हणजे गावामध्ये जे काही उपलब्ध आहे त्यातून त्यांनी काहीतरी वेगळं करून आम्हाला सगळ्यांना पूर्ण गावाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही सुद्धा हे करू शकतो, जेणेकरून आम्हालाही समाधान होते की आम्ही त्यांना काहीतरी शिकवलेलं आहे आणि आमच्या शिक्षणाचा पुढे त्यांना भावी जीवनामध्ये फायदा नक्कीच होईल। संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।